आज सकाळपासून पाऊस एकदम गायब झालेलो हा. अजिबात पाऊस नाही, ऊन पडला मस्त. चला घरात चाललंय, खुबे घेतलंय, खुब्याची आमटी करूची या. बरेच दिवस झाले खुबे खाल्ले नाही. मासे खातो, चिकन खातो, पण एक दिवशी खुब्याची करून बघूया. पण आता खुबे घेतले. वाजलेत आता 12:30. बाईक 8 दिवस पाऊस लागलो, पण पावसान कंटाळा भरपूर दिलेला आहे. त्याच ऊन पडलं, बरं वाटलं जरा. चला घराकडे पोचलो. पण आई तर हो थांबिले. तर हे 100 रुपयाचे खुबे एवढे मोठे आहेत बऱ्यापैकी. कालवण मस्त जातलं. बटाटे घालायचे आणि काजू घालायचे, मस्तपैकी कालवण होतं. आता हे धुवून धुवून घेतलं आता. धुतले. आता मी उकडत ठेवतलो. उकडल्यावर ते उघडले काम का आत मला मास्ट असतं ती काढून मिळतली. तर उकडत ठेवले. झाकण ठेव घे. चला झाकण ठेवूया, तोपर्यंत उकडून दे. उकडले का मग आपण तर मास्टा काढून घ्यायचा. हे तर वाटणाची तयारी चालली. आणि शिंपले सरी उकडले आहेत बघा, कशीची तोंडा उघडली. आता हेतली मास्टा काढतलो आम्ही. हे बघा, आता हेतली मास्टा काढतलो आणि ती वेगळी करतलो शिंपल्यांपासून. थंड झालेले आहेत शिंपले. आता मी शिंपले मास्टापासून वेगळे करून घेतलेलं आहे. एक टोप घेणार आहे. व्यवस्थित उकाडले ना की मास्टा बरोबर सुटतं त्याच्यापासून. हे बघा, हे 100 रुपयाचे आणलेले. असं पाणी बघा, पांढरा पांढरा निघाला. पाणी म्हणजे उघडले ना तेव्हा आतून निघालेलं पाणी आहे. आता मास्टाचा पाणी चांगला असतं तसा. फोडणी वगैरे टाकू पण चांगला. काय जण टाकतात फोडणीचा पाणी, नाही तर काय जण नाही टाकणार पाणी. कारण रेती असतं आतमध्ये, ती धुवान निघतं म्हणून तर टाकत नाही. ही अशी चरचरीत ना आतमध्ये रेती असतात. हे बघा, तुमका काळी काळी दिसत असत नाही सर कॅमेऱ्यात. ही बघा, ही रेती आहे. तर त्यामुळे फायनली आपले शिंपले साफ करून झालेले. असं आता वासू जायचा. हे बघा, ह्या एवढा मास्टा निघाला शिंपल्याचा. आणि एवढे शिंपले आमटीत टाकू पण. आणि ह्या शिंपल्याचा पाणी, आता पाणी वरचा घेऊया कारण खाली रेती असतली. नाही सर, परत पाऊस भरला. परत पाऊस येऊची शक्यता. वैताग गेलेला पावसाचं. या
नुसतं कंटिन्यू लागता पाऊस. पण या पावसामुळे एक गोष्ट चांगली झाली आहे की पाणी झालं असा, व्हळात पाणी झालं असा, बावडेंका पाणी झाला, त्यामुळे पाण्याची काही चिंता मिटलेली असा.